नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये डोळे तपासायला जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की तुमचे डोळे व्यवस्थित आहेत किंवा तुम्हाला चष्मा लागला आहे किंवा काही वेळेला असं सांगितलं जातं की तुम्हाला वयोमानानुसार मोतीबिंदू झालेला आहे. तर मोतीबिंदू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसे आपले केस पांढरे होतात तसा आपल्याला मोतीबिंदू होतो. अर्थात मोतीबिंदू होण्याची काही सामान्य कारणं असतात, परंतु त्याच्याबद्दल समजून घ्यायचं झालं तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मोतीबिंदू होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण नैसर्गिक जरी असली तरी प्रत्येकाला मोतीबिंदू होईलच असं नाही. आता जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला मोतीबिंदू आहे तेव्हा तुम्हाला हेही सांगितलं जातं की तुम्हाला ऑपरेशन करण्याची लगेचच गरज आहे का काही काळाने केलं तरी चालेल. तेव्हा लगेच गरज असेल तर आपली सगळी हिस्ट्री डॉक्टरना सांगायची. म्हणजे आपल्याला पूर्वी कुठला आजार होता का, मला ब्लड प्रेशर आहे, मला डायबिटीस आहे किंवा माझी शुगर कंट्रोलमध्ये नसते किंवा मला पूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे किंवा मला हृदयाचा काही त्रास होता किंवा आपलं काही ठराविक ऑपरेशन झालेलं असेल तर, आणि आपल्याला जी काही औषधं चालू आहेत, खास करून रक्त पातळ व्हायचं औषध चालू असेल किंवा डायबिटीसची औषधं चालू असतील तर ती लगेचच्या लगेच डॉक्टरांना दाखवायची. डॉक्टरांना त्याबद्दल संपूर्ण कल्पना द्यायची आहे. जर तुम्हाला असं सांगितलं गेलं की हे लगेच ऑपरेशन करण्याची गरज नाही, आपण काही काळानंतर 1-2 महिन्यानंतर किंवा 3-4 महिन्यानंतर करू शकतो, तेव्हा पुष्कळ लोक असं करतात की 3-4 महिन्यानंतर एकदम येतात आणि सांगतात आता आमचं ऑपरेशन करायचं आहे. तेव्हा त्यांनी एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 महिन्यानंतर पुन्हा दाखवायला याल तेव्हा जर मधल्या काळामध्ये तुमच्या डोळ्याला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा डोळे लाल होत आहेत, डोळ्याला खाज येते किंवा डोळ्यातून चिकट स्त्राव किंवा चिकट द्रव येतोय, तर या गोष्टींची डॉक्टरना कल्पना द्यायची. कारण त्याच्यावरती डॉक्टरांचं तुमचं ऑपरेशन करायचं का नाही का पुन्हा पोस्टपोन करायचं हा निर्णय ठरणार आहे. तेव्हा जे काही तुमच्या डोळ्याशी संबंधित गोष्टी आहेत त्या प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाल तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगायचे. आता हे सगळं झाल्यानंतर आपला असा निर्णय झाला की आपली सर्जरी करून घ्यायची, आपलं ऑपरेशन करून घ्यायचं. तेव्हा डॉक्टरांना काही प्रश्न आपण विचारायला हवेत आणि ते प्रश्न आपण एका कागदावरती लिहून घेऊन डॉक्टरांच्याकडे जायला हवं. पुष्कळ वेळेला आपण घरी जातो, आपल्याला असं वाटतं अरे हा प्रश्न विचारायचा राहिला, मग आपल्या मनामध्ये ती चुटपूट लागून राहते. तेव्हा याच्यातला सर्वात चांगला मार्ग म्हणजे एका कागदावरती आपले सगळे प्रश्न उतरवावेत आणि डॉक्टरांच्याकडे जावेत. डॉक्टरांना आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारावं. आता जेव्हा तुमचं ऑपरेशन करायचं ठरतं मोतीबिंदूचं, तेव्हा मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. एक, तुमचा मोतीबिंदू खूपच पिकलेला असेल आणि खूपच कडक असेल तर डॉक्टर तुम्हाला असं सांगतात की तुमचं पारंपरिक पद्धतीनं म्हणजे काय, डोळ्यामध्ये छोटासा छेद घेऊन मोतीबिंदू काढण्याचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर सांगतात. त्यावेळेला असंही सांगतात की आम्ही फेको सर्जरी पद्धतीने हे ऑपरेशन करायचा प्रयत्न करू, पण जर ते झालं नाही तर ऐन वेळेला असा निर्णय घेऊ की पारंपरिक पद्धतीने ऑपरेशन करायचं. हे ऑपरेशन डोळ्यामध्ये थेंब घालून, म्हणजे ज्याला टॉपिकल अनेस्थेशिया आहे असं म्हणून हे ऑपरेशन केलं जातं. तर टॉपिकल अनेस्थेशिया म्हणजे काय, स्थानिक भूल द्यायची, याच्यामध्ये कुठलं इंजेक्शन लागत नाही, डोळ्यात फक्त थेंब घातले जातात आणि तुमचं ऑपरेशन होतं. आता हे झालं की मग तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्ही लेन्स कुठली घ्यायची हे ठरवा. मग लेन्सबद्दल आपण व्यवस्थित माहिती घ्यायला हवी, लेन्सचे फायदे तोटे समजून घ्यायला हवेत, लेन्सची किंमत समजून घ्यायला हवी, ऑपरेशनचा खर्च समजून घ्यायला हवा, ऑपरेशन नंतर आपल्यावरती काय काय बंधने येतील हेही समजून घ्यायला हवं, ऑपरेशन नंतर आपल्याला कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात हेही आपल्याला समजायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी मगाशी सांगितलं तसं कागदावरती लिहून घ्यायला हव्यात प्रत्येक गोष्टी, आणि त्या गोष्टींचा खुलासा डॉक्टरांना विचारायला हवा. तर जेव्हा डॉक्टर असं सांगतात की तुमची मी या पद्धतीने सर्जरी करणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये पुढची गोष्ट अशी होते की डॉक्टर सांगतात की तुमचा लेन्सचा निर्णय झाला की तुमचा एक ए स्कॅन म्हणजे त्या लेन्सचं माप घ्यावं लागतं. ही माप घेण्याची जी तपासणी आहे ही साधारणपणे 10 मिनिटाची तपासणी आहे, 8 ते 10 मिनिटाची. ह्याच्यामध्ये तुमच्या डोळ्याचं माप घेतलं जातं, कुठली लेन्स बसवाय. आता माप घेण्याच्या आधी आपल्याला लेन्स कुठली बसवायची हा निर्णय घ्यावा लागतो आणि मगच माप घेतलं जातं, कारण लेन्सच्या प्रकारानुसार त्याची मापं बदलतात. तेव्हा आपण प्रथम लेन्स कुठली बसवायची हा निर्णय घ्यायचा आहे, नंतर माप घ्यायचं आहे.
आता ह्याच्यानंतर काही गोष्टी, काही तपासण्या करून घ्याव्या लागतात. आता पुष्कळांचं असं म्हणणं असतं की रक्ताचे रिपोर्ट करणं आवश्यकच आहे का? हो, रक्ताचे रिपोर्ट करणं आवश्यक आहे. कुठल्याही वैद्यकीय शास्त्रानुसार एक ठराविक काही गोष्टी ठरलेल्या असतात, ज्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो, आणि ते प्रोटोकॉल सर्वांसाठी समान असतात आणि सर्व नैतिक मूल्य पाळून आपण ते प्रोटोकॉल सांभाळावे लागतात. आता त्याच्यामधला प्रोटोकॉल काय आहे? तर रक्ताची तपासणी करताना 5-6 प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. एक म्हणजे CBC, ज्याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन पण बघितलं जातं. त्यानंतर रक्तातली साखर, जर तुम्ही डायबिटिक असाल, म्हणजे तुम्ही मधुमेही असाल, तर तुमची उपाशीपोटीची साखर आणि जेवणानंतर 2 तासांनी घेतलेली साखर हे बघितली जाते. साखर ही ऑपरेशनच्या वेळेला 200च्या आत पाहिजे. शुगर पूर्ण कंट्रोल पाहिजे, तरच तुमचं ऑपरेशन करता येतं, नाहीतर ऑपरेशन करता येत नाही. जर शुगर जास्त असेल तर अशा वेळेला ऑपरेशन नंतर जंतू संसर्गाचा धोका असतो, ऑपरेशन नंतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी आपल्या शुगरची तपासणी आणि शुगरचं नियंत्रण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर लघवीची तपासणी केली जाते, ज्याला आम्ही युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपिक म्हणतो ते. त्यानंतर काही व्हायरसेस असतात, ती त्याला व्हायरल टेस्ट आपण म्हणतो. एक HCV, त्यानंतर ऑस्ट्रेलिया अँटीजेन आणि HIV, या गोष्टींची तपासणी करणं हे नियमाप्रमाणे आवश्यक आहे. वैद्यकीय परिभाषेमध्ये हे नियम आहेत आणि त्या नियमात कोणतीही सूट नाही. तेव्हा ह्या तपासण्या आपण ऑपरेशनच्या आधी साधारणपणे 1 दिवस किंवा 2 दिवस करून घ्यायच्या. आता तुम्ही डायबिटिक असाल तर तुम्ही धोका पत्करू नका, तुम्ही या तपासण्या 3 दिवस आधी करून घ्या. तुम्ही डायबिटिक नसाल, तुम्हाला कसलेही आजार नाही, तर आदल्या दिवशी तपासणी करून तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला येऊ शकता. पण लेन्सचं माप हे ऑपरेशनच्या 3 ते 4 दिवस आधीच घ्यायचं आहे. तेव्हा रक्ताची तपासणी वेगळी आणि लेन्सचं माप घेणं वेगळं. ह्या झाल्या प्राथमिक तपासण्या. त्यानंतर तुम्हाला जर काही पूर्वीचा आजार असेल किंवा तुम्हाला हृदयविकारावरची औषधं चालू आहेत, तुम्हाला हार्ट अटॅक पूर्वी येऊन गेलेला आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे आणि ते ब्लड प्रेशर सतत हाय असतं, कंट्रोलमध्ये नाही, अशा वेळेला डॉक्टर तुमची तब्येत बघून काही वेळेला तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट आणायला सांगू शकतात. ते तुमच्या हितासाठी ॲडवाईस करतात की तुमची पूर्वीची हिस्ट्री लक्षात घेऊन, हा बाबा या व्यक्तीची एकदा डॉक्टरांनी क्लिअरन्स देणं आवश्यक आहे त्याच्या नेहमीच्या. कारण तुमचे जे नेहमीचे डॉक्टर असतात त्यांनी तुम्हाला नेहमी बघितलेलं असतं, त्यांना तुमची तब्येत माहिती असते, त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही फिटनेसचं सर्टिफिकेट आणणं आवश्यक असतं. काही वेळेला डॉक्टरांना वैयक्तिकरित्या असं वाटू शकतं की सगळं ठीक आहे, यांना फिटनेस सर्टिफिकेट नको, परंतु हा निर्णय डॉक्टरांचा असतो. तुम्ही डॉक्टरांना सक्ती नाही करायची की मी फिटनेस सर्टिफिकेट आणणार नाही, मला फिटनेस सर्टिफिकेट न आणता सुद्धा तुम्ही शस्त्रक्रिया करा, असं करणं हे तुमच्या हिताचं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुमचा ECG पण काढला जातो. काही वेळेला तुम्ही जर रक्त पातळवायच्या गोळ्या खात असाल तर कदाचित तुमचं ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम ही पण टेस्ट केली जाते. तुमचं जुनं रेकॉर्ड बघून असं वाटलं की तुमची शुगर ही अनियंत्रित आहे, सतत वर खाली होते, तर डॉक्टर एखाद्या वेळेला तुमची 6 महिन्याची किंवा 3 महिन्याची सरासरी शुगर तपासण्याची एक ही असते, टेस्ट असते, ती पण करायला सांगू शकतात. तर या सगळ्या तपासण्या ऑपरेशनच्या आधी करून घ्यायच्या आहेत. ते रिपोर्ट आपण डॉक्टरांना आणून दाखवायचे आहेत किंवा काउन्सिलर्सना दाखवायचे आहेत, ते काउन्सिलर्सकडे जमा करायचे आहेत. कारण ऑपरेशनच्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये हे सगळे रिपोर्ट एकदा बघितले जातात. ऑपरेशन प्रत्यक्ष सुरू करण्याच्या आधी हे सगळे रिपोर्ट तपासून मगच ऑपरेशनला सुरुवात केली जाते. तेव्हा हे रिपोर्ट्स आणायचेत आपण आणि ते हॉस्पिटलमध्ये जमा करायचे. आता ऑपरेशनला येण्याच्या आधी तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला रक्त पातळवायचं औषध चालू आहे, तर रक्त पातळवायचं औषध हे तुम्ही ऑपरेशनच्या आधी 3 दिवस बंद करायचं आहे. म्हणजे तुमचं ऑपरेशन जर गुरुवारी असेल तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस तुम्ही रक्त पातळवायच्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. तुम्हाला जर नेमकी माहिती नसेल की आपल्या रक्त पातळवायच्या गोळ्या कुठल्या आहेत, तर त्या तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडून तपासून घेता तेव्हा आधीच विचारून घ्या की ह्यातल्या रक्त पातळवायच्या गोळ्या कोणत्या आहेत आणि त्या गोळ्या 3 दिवस तुम्ही आधी बंद करायच्या. दुसरी माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी तुमचं ऑपरेशन होईल त्यानंतर 3 दिवस पुन्हा या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत. म्हणजे एकूण 6 दिवस या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत. ऑपरेशन व्हायच्या आधी 3 दिवस आणि ऑपरेशनचा दिवस धरून पुढचे 2 दिवस
असा एकूण 6 दिवस तुम्ही रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. तुम्ही जर डायबिटिक असाल तर डायबिटीसच्या रक्तातली साखर नियंत्रण करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत ह्या नेहमीप्रमाणे घ्यायच्या आहेत, त्या बंद करायच्या नाहीत. अगदी ऑपरेशनच्या दिवशी पण सकाळी तुम्ही त्या गोळ्या घेऊनच हॉस्पिटलला यायचे. तुमच्या ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या आहेत त्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि हॉस्पिटलला यायचं आहे. ऑपरेशनच्या दिवशी पण ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. तुमची बाकीची कुठली औषधं चालू असतील तर ती सगळी औषधं आपण नेहमीप्रमाणे घ्यायची आहे. एखाद्या वेळेला जर डॉक्टरने सांगितलं की एखादं औषध घेऊ नका तर तेवढ्यापुरतंच ते औषध घ्यायचं नाही आहे. बाकी आपली नेहमीची औषधं आपण घेऊनच हॉस्पिटलला ऑपरेशनला यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही ऑपरेशनला येता तेव्हा जी काही तुमची तपासणी झालेली आहे, तुमची फाईल आहे, ती फाईल घेऊन यायची आहे आणि आपल्याबरोबर एखाद्या व्यक्तीला आणायचं आहे. तुम्ही सकाळी जेव्हा उठता तुम्हाला वेळ सांगितली जाईल की अमुक अमुक वाजता 10 वाजता हॉस्पिटलला या. तेव्हा सकाळी त्या दिवशी थोडंसं लवकर उठून आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्ही पुरुष असाल तर आपली दाढी करायची आहे. आधी तुम्हाला असं वाटत असेल की आपले खूप केस वाढलेत तर ऑपरेशनच्या आधी 2 ते 3 दिवस आपले केस कापून घ्या, आपली दाढी करून घ्या स्वच्छ. जर महिला असतील तर महिलांनी सुद्धा आपले केस वगैरे आधी धुवून घ्यायचे स्वच्छ ऑपरेशनच्या आधी 1 दिवस. आणि चेहऱ्यावरती मेकअप वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे. जर केसांवरती डाय वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे, तो ठेवायचा नाही आहे. आणि ऑपरेशनला आल्यानंतर जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला येता तेव्हा त्याच्या आधी तुमचा नेहमीचा नाश्ता आपण करायचा आहे, व्यवस्थित खाऊन यायचं आहे. खाण्यापिण्यावरती ऑपरेशनच्या आधी कोणतंही बंधन नाही. तुम्हाला असं सांगितलं जातं 10 वाजता ऑपरेशनला या, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे का की 10 वाजता तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवरती घेतील आणि ऑपरेशन करतील? नक्की त्याचा अर्थ तसा नाही. तुम्ही 10 वाजता हॉस्पिटलला जर आलात तर 10 वाजता तुमची नोंदणी होईल. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचं रिफ्रॅक्शन केलं जाईल, म्हणजे तुमचा नंबर एकदा बघितला जातील. तुमचे डॉक्टर एकदा पुन्हा तुमचे डोळे तपासतील. त्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पुन्हा थेंब घातले जातील. आता हे थेंब घातल्याने बाहुली मोठी होते आणि ऑपरेशनची प्रक्रिया सोपी होते, तर म्हणून थेंब घातले जातात. आता थेंब घातल्यानंतर काही वेळेला एखाद्या व्यक्तीचे डोळे म्हणजे जी बाहुली असते ती मोठी होण्यासाठी थेंब घातले जातात. ते 10 मिनिटात मोठे होतात, काही वेळेला 40 मिनिटात होतात, काही वेळेला 1 तास पण लागतो. तेव्हा व्यक्तीनुसार आपली बाहुली मोठी होण्याचा जो वेळ आहे तो बदलतो. पुष्कळ वेळेला लोकांचा पेशन्स जातो. ते म्हणतात यांना आमच्या आधी घेतलं गेलं, आम्ही आधी आलो होतो पण यांचा नंबर आधी लागला. तर ही गोष्ट समजून घ्यायची आहे की डोळ्याची बाहुली पूर्ण मोठी झाल्याशिवाय तुम्हाला ऑपरेशनला घेता येणार नाही. म्हणून तुम्हाला 1 ते 1.5 तास प्रत्यक्ष वेळेच्या आधी बोलवलं जातं. म्हणजे तुमचं ऑपरेशन जर 11:30-12ला करायचं असेल तर तुम्हाला 10 वाजता हॉस्पिटलला बोलवलं जाईल. आल्यानंतर आपले कागद दाखवायचे आहेत, आपले सगळे रिपोर्ट दाखवायचे आहेत. आपला डोळा कोणता आहे हे एकदा पुन्हा सिस्टरांकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे, डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे. आपली समज आणि डॉक्टरांची समज या दोन्ही गोष्टी एकसारख्या पाहिजेत. ऑपरेशनच्या आधी आपल्याला कसली शंका असेल तर ती शंका आपण पुन्हा एकदा डॉक्टरना विचारायची आहे. आपल्याबरोबर जे कोणी घरातले आलेले आहेत त्यांना एका ठिकाणी बसायला सांगायचं. त्यांना काही शंका असेल तर त्या विचारायला सांगायच्या. त्यानंतर तुम्हाला ऑपरेशन थिएटरच्या समोर बसवलं जाईल. तुमचं जसं शेड्यूल असेल, जसा नंबर असेल त्याप्रमाणे तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये हे ऑपरेशन साधारणपणे कमीत कमी 7 ते 8 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये होतं. तर एवढा वेळ साधारण त्याला लागतो प्रत्यक्ष ऑपरेशनला. आता ओटीमध्ये गेल्या गेल्या लगेच ऑपरेशनला सुरुवात होते का? नाही. पुष्कळ वेळेला तुमचं असं लक्षात येईल की ओटीमध्ये आपण आत गेलो आणि बाहेर आलो, याच्यामध्ये साधारणतः 1 अर्धा ते पाऊण तासाचा वेळ असतो. आणि आपलं ऑपरेशन झाल्यानंतर आपण लगेच बाहेर येतो. आता ह्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो की संमतीपत्र असतं ऑपरेशनसाठीचं. तर त्या ऑपरेशनसाठीच्या संमतीपत्रावरती आपल्याला शक्य नसेल तर आपल्याबरोबर जे आलेले आहेत त्यांनी सही करायची आहे आणि ते पूर्ण वाचायचं आहे संमतीपत्र. मी न वाचता संमती केलं, माझा डॉक्टरांवर विश्वास आहे, मला सगळं माहिती आहे, अशी स्टेटमेंट करू नये. आपलं संमतीपत्र आपण नेहमी काळजीपूर्वक वाचावं आणि त्याच्यावर सही करावी. मग ती आपल्या फाईलला लावलं जातं आणि मग ती फाईल ऑपरेशन थिएटरमध्ये जाते. अशी प्रोसेस असते. आता तुमचं ऑपरेशन झालं आणि तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला पोस्ट ऑपरेटिव्ह लावून असतो तिथे बसवलं जातं. तिथे किती वेळ बसवलं जातं? साधारणपणे 30 मिनिटं ते 45 मिनिटं. मग तुम्हाला नर्सेस किंवा डॉक्टर स्वतः येऊन सांगतील की डोळ्यामध्ये काय काय घालायचं आहे, आपण कोणती औषधं घालायची आहे हे नीट समजून घ्यायचं आहे आपण.
आणि इथे आपली ऑपरेशनची प्रक्रिया संपते. तेव्हा आपलं ऑपरेशन ठरल्यापासून म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया तुम्हाला करणं आवश्यक आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईपर्यंतचा हा जो मधला काळ आहे ह्याच्याबद्दलची मी तुम्हाला सगळी माहिती दिली. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काही गोष्टी आपल्या खुलासा झाला नाही, तर ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलला याल तेव्हा या गोष्टी आपल्याला ज्या मिस आऊट झालेल्या आहेत ह्याच्यातून त्या स्वतः डॉक्टरांना खुलाशासाठी विचारायचे.